नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 7वीमध्ये आपण 3 चॅप्टर आहे ते 3 चॅप्टरचा अभ्यास केलेला आहे। आता आपण सुरुवात करत आहोत चौथं चॅप्टरचं नाव आहे अँगल्स अँड पेअर्स ऑफ अँगल्स, म्हणजेच कोन व कोनांच्या जोड्या। इथे जे चॅप्टर आहे त्याच्या चॅप्टरच्या सुरुवातीलाच आपल्याला असं म्हटलेलं आहे की थोडंसं रिव्हिजन करूया किंवा थोडंसं आठवूया। तर पहिला जो क्वेश्चन आहे, पहिल्या क्वेश्चनमध्ये बघा, हा असा अँगल दाखवलेला आहे। हा जो अँगल आहे तो तुम्ही नीट बघून घ्या, नीट निरीक्षण करा आणि मग आपल्याला प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत। तर पहिला जो क्वेश्चन आहे, राईट द नेम ऑफ अँगल शोन अलॉंग साइड, म्हणजेच शेजारील कोनाचे नाव लिहा। आता तुम्ही इथे शेजारील कोनाचं काय नाव लिहिणार, काय लिहू शकता? अर्थातच काय लिहिणार, अँगल ABC किंवा अँगल CBA। ह्या पद्धतीने अँगल बीच्या ठिकाणी अँगल तयार झालेला आहे, त्याच्यामुळे बी हा जो लेटर आहे किंवा बी हा जो हे जे काही अक्षर आहे ते मध्येच आलं पाहिजे। ह्या पद्धतीने म्हणजे तुम्ही 3 पद्धतीने नाव लिहू शकता, अँगल ABC किंवा अँगल CBA किंवा अँगल B असं लिहू शकता। तर ह्या पद्धतीने आपल्याला नाव लिहायचं आहे, ते आपण लिहिलेलं आहे। त्याच्यानंतर दुसरा क्वेश्चन आहे, राईट द नेम ऑफ इट्स वर्टेक्स, म्हणजेच शिरोबिंदूंचे नाव लिहा। आता शिरोबिंदू म्हणजे काय, तर जिथे 2 किरण किंवा 2 रे किंवा 2 रेषाखंड म्हणू शकतो आपण, किंवा त्याला 2 सेगमेंट म्हणू शकतो, अशा पद्धतीने जे काही जोडलेले असतात त्याला आपण शिरोबिंदू असं म्हणतो। साध्या भाषेत म्हणायचं झालं तर डोक्यावरचा बिंदू, किंवा हा जो बिंदू आहे किंवा आपण त्याला पॉईंट असं म्हणू शकतो, त्याला वर्टेक्स असं म्हणतात। तर इथे काय आहे, तर बघा, हा जो रे आहे BA, म्हणजेच किरण BA, आणि दुसरा रे आहे कोणता, BC, म्हणजेच किरण BC जो आहे, रे BC आहे। असे 2 जे रे आहेत ते कुठे मिळालेले आहेत, तर B या ठिकाणी मिळालेले आहेत। त्याच्यामुळे आपला जो वर्टेक्स आहे, शिरोबिंदू आहे, तो काय आहे, पॉईंट B। मग आपण काय लिहिणार, पॉईंट B किंवा बिंदू B। त्याच्यानंतर पुढे कोनांच्या भुजांची नावे लिहा, म्हणजेच राईट द नेम ऑफ इट्स आर्म्स, म्हणजेच बाजूंची नाव लिहा। कोणाला 2 बाजू आहेत ते आपल्याला इथे दिसतात, एक आहे बाजू BA, दुसरी बाजू आहे BC। मग तुम्ही लिहू शकता बाजू BA, बाजू BC, किंवा इंग्लिशमध्ये लिहू शकता साईड BA, साईड BC। पुढचा क्वेश्चन आहे, राईट द नेम ऑफ द पॉईंट्स मार्क्ड ऑन आर्म्स, बिंदूवरती जे काही भुजावरती दाखवलेल्या बिंदूंची नावं लिहा। जे बिंदू भुजावरती आहेत म्हणजेच बाजूवरती आहेत त्या बिंदूंची नावं लिहायची। कोणकोणते बिंदू आहेत, तर बिंदू A, बिंदू B आणि बिंदू C, हे तिन्ही बाजूवरतीच आहेत, बाजूच्या इकडे तिकडे नाहीत। बिंदू म्हटल्यानंतर ते जे अक्षर असतं ABC अशी जी अक्षर असतात किंवा दुसरी लेटर असतील PQ वगैरे अशा पद्धतीची लेटर्स असतील, तर त्यांना बघायचं नाही, तर त्यांच्याजवळ असलेला बिंदू कुठे आहे, पॉईंट कुठे आहे, तो पॉईंट बघायचा आहे। नाहीतर मग तुम्ही म्हणाल ए तर बाहेर दिसतोय, तर तसं नाही, जो पॉईंट आहे तो पॉईंट कुठे आहे, तर त्या बाजूवरती आहे, किंवा C असं लिहिलेलं आहे, ते बाहेर दिसत असलं तरी तो पॉईंट कुठे आहे, त्या बाजूवरती, त्या भुजेवरती, किंवा त्या जो आर्म्स आहे त्या आर्मवरती आहे। मग अशा पद्धतीने आपल्याला बिंदूवरती, त्या पॉईंटवरती लक्ष द्यायचं आहे, तो पॉईंट कुठे आहे तो बघायचा आहे। इथे पॉईंट A, पॉईंट B आणि पॉईंट C तिन्ही जे भुजा किंवा बाजू किंवा आर्म ह्याच्यावरती ते आहेत, म्हणून तिघांची नावं लिहायची। आपण लिहिणार पॉईंट A, पॉईंट B, पॉईंट C किंवा बिंदू A, बिंदू B, बिंदू C, ह्या पद्धतीने आपण लिहिणार आहोत। तर ही थोडीशी उजळणी होती, तुमच्या लक्षात आलेलं असेल, थोडंसं विसरलेलं असाल तर आता तुमच्या ध्यानात आलेलं असेल। आता त्याच्या पुढे येऊया, आणखी थोडीशी उजळणी घेऊया। आता कशाबद्दल उजळणी घेऊ, तर आत्ता आपण बघणार आहोत द इंटेरियर अँड द एक्सटेरियर ऑफ ॲन अँगल, म्हणजे कोणाचा अंतर्भाग आणि बाह्य भाग। इंटेरियर म्हणजे अंतर्भाग,
अंतर्भाग म्हणजे काय? आतला भाग. आता जो कोन आहे इथे बघा, कोन दाखवलेला आहे. कोनाच्या आतमध्ये म्हणजे कोनामध्ये जे सामावलेले आहेत असा तो आतचा भाग, आणि कोनाच्या बाहेर म्हणजे कोनाच्या बाहेर आलेला ज्याला बाह्य भाग असं म्हणतात म्हणजे एक्सटेरियर. एक्सटेरियर म्हणजे बाहेरचा बाह्य भाग आणि इंटेरियर म्हणजे आतला भाग. अर्थातच नावावरूनच किंवा बघूनच तुम्हाला सांगता येऊ शकते कोणाच्या आतमध्ये काय आहे आणि कोणाच्या बाहेर काय आहे. तर इथे हा जो अँगल किंवा हा जो कोन मी तुम्हाला दाखवलेला आहे, कोणता कोन आहे? कोन PQR किंवा अँगल PQR आहे. आता त्याच्या आतमध्ये कोणकोणते पॉईंट्स आहेत तुम्ही मला सांगू शकता का? तर इथे इंटेरियरमध्ये म्हणजे अंतर्भागात दिसणारे जे काही पॉईंट्स आहेत ते कोणते आहेत? पॉईंट N आहे, पॉईंट M आहे, पॉईंट T आहे, पॉईंट O आहे. त्याच्यानंतर बाह्य भागामध्ये जे काही पॉईंट आहेत ते कोणते आहेत? पॉईंट G आहे, पॉईंट D आहे, पॉईंट S, पॉईंट E असे पॉईंट बाह्य भाग म्हणजेच एक्सटेरियरमध्ये आहेत. तर हे आपण सांगू शकतो. त्याच्याशिवाय आत्ताच आपण बघितलं तसं बाजूवरती किंवा ऑन द आर्म्स कोणकोणते आहेत? तर बाजूवरती कोणते आहेत? पॉईंट P आहे, पॉईंट Q आहे आणि पॉईंट R आहेत. तर अशा पद्धतीचे जे काही पॉईंट्स आहेत ते पॉईंट्स आपल्याला इथे सांगता येतील, दाखवता येतील. तर हा होता इंटेरियर ऑफ अँगल अँड एक्सटेरियर ऑफ अँगल किंवा कोणाचा अंतर्भाग आणि कोणाचा बाह्य भाग. हे आपण बघूनच सांगू शकतो कोणाच्या आतमध्ये काय आहे आणि कोणाच्या बाहेर काय आहे. त्याच्यामुळे जास्त आपण इथे चर्चा करण्याची गरज नाही, तुम्हाला सहज ते ओळखता येईल. त्याच्यानंतर आणखी थोडीशी आपल्याला उजळणी घ्यायची आहे. तर ती जी उजळणी आहे ती आपण इथे पुन्हा घेऊया. आपल्याला इथे बघायचं आहे ॲडजस्टंट अँगल्स म्हणजेच संलग्न कोन. आता इथे ॲडजस्टंट संलग्न म्हणजे काय? लगतचे म्हणजे काय? जवळचे. तर जवळचे कोणकोणते आहेत? आता इथे तुम्हाला मी एक कोन दाखवलेला आहे. कोणता कोन आहे? कोन BMD म्हणजेच अँगल BMD. हा जो अँगल BMD आहे त्याच्यामध्ये सुद्धा एक रे आहे म्हणजेच किरण आहे. तो जो किरण आहे किरण MQ. हा जो किरण किंवा रे MQ जो आहे त्याच्यामुळे हा जो अँगल आहे त्याचे आणखी 2 भाग झालेले आहेत. म्हणजे 2 नवीन अँगल तयार झालेले आहेत. एक अँगल आहे अँगल BMQ आणि दुसरा अँगल आहे अँगल QMD. असे 2 अँगल तयार झालेले आहेत. हे जे 2 अँगल आहेत ह्यांचं वैशिष्ट्य काय आहे? तर त्यांच्या ज्या बाजू आहेत त्या बाजूपैकी MQ ही जी बाजू आहे ती दोघांमध्ये सुद्धा येते. म्हणजे दोघांची एकच बाजू आहे ती. मग इथे आपण संलग्न कोन किंवा लगतचे कोन ज्याला आपण ॲडजस्टंट अँगल्स असं म्हणतो, ते जर असायचे असतील तर आपल्याला काय करावं लागेल? तर आपल्याला अशा पद्धतीने बघावं लागेल की कोन जे आहेत ते जवळजवळ असायला पाहिजेत आणि त्यांची एक बाजू आहे ती एक बाजू नेहमी काय असायला पाहिजे? कॉमन, समान, म्हणजे दोघांची एकच असायला पाहिजे. अशा पद्धतीचे जे काही अँगल्स असतात त्यांना आपण संलग्न कोन किंवा लगतचे कोन किंवा ॲडजस्टंट अँगल असं म्हणतो. तर ते सांगू शकता तुम्ही की अशा पद्धतीचे साध्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर एकमेकांना चिकटलेले जे अँगल असतात, एकमेकांना चिकटलेले जे कोन असतात त्यांना म्हणतात संलग्न कोन किंवा लगतचे कोन. तर हे जे असे आहेत त्यांना संलग्न कोन असं आपण म्हणतो. त्याच्यानंतर ही जी काही व्याख्या म्हणा किंवा डेफिनेशन म्हणा ती तुम्ही चांगली लक्षात ठेवायची आहे. काय आहे ती? 2 अँगल्स विच हॅव अ कॉमन वर्टेक्स, a common arm and separate interior are said to be adjacent angle. म्हणजेच ज्या 2 कोनांचा शिरोबिंदू सामायिक असतो, एक भुजा सामायिक असते व त्यांचे अंतर्भाग विभिन्न असतात, त्या कोनांना संलग्न कोन असं म्हणतात. आता आपण इथे अँगल बघितला, त्याच्यामध्ये काय बघितलं? दोघांचा वर्टेक्स म्हणजे शिरोबिंदू एकच आहे. कोणता होता तो? M. दोघांचा एमच होता. त्याच्यानंतर त्यांचा जो जी एक बाजू होती ती दोघांची समान होती MQ आणि त्यांचा अंतर्भाग BMQचा अंतर्भाग वेगळा आहे आणि QMDचा अंतर्भाग वेगळा आहे.
साध्या भाषेत म्हणायचं तर त्या दोन खोल्या आहेत की ज्यांची मधली भिंत एकच आहे, फक्त त्यांचा अंतर्भाग म्हणजे जसं कसं खोलीच्या आतला भाग असतो, ह्या खोलीचा आतला भाग वेगळा असतो, दुसऱ्या खोलीच्या आतला भाग वेगळा असतो, तशा पद्धतीचे आहे. एक भिंत त्यांची एकच असायला पाहिजे, परंतु त्यांचा आतला भाग आहे तो एकच असायला नको, तो वेगवेगळा असायला पाहिजे. जसं एक भिंतीमुळे दोन वेगवेगळ्या खोल्या झालेल्या असतात, तसंच इथे सुद्धा एक भिंतीमुळे दोन वेगळ्या खोल्या झालेल्या आहेत असंच आपण म्हणूया. तसे ते अँगल्स असतात, तसे ते कोन असतात, त्यांना म्हणतात ॲडजसंट अँगल, किंवा काय म्हणू शकतो आपण त्यांना संलग्न किंवा लगतचे कोन असं म्हणू शकतो. तरी थोडीशी उजळणी होती आणि त्याच्यावर आधारित आपल्याला सराव संच 15 घ्यायचा आहे. तर त्याच्यातला पहिला जो क्वेश्चन आहे तो पहिला क्वेश्चन मी इथे घेतोय. बघा हा पहिला क्वेश्चन, ह्याच्यामध्ये आपल्याला काय म्हटलेलं आहे, ऑब्झर्व द फिगर अँड कंप्लीट द टेबल फॉर अँगल AWB. आता बघा आकृतीचे निरीक्षण करावं, कोन AWसाठी पुढील सारणी पूर्ण करा. आता इथे दिलेलं आहे ते तुम्ही सहज लिहू शकता. ती जी सारणी आहे त्या सारणीमध्ये आपल्याला काय म्हटलेलं आहे किंवा त्या टेबलमध्ये आपल्याला काय म्हटलेलं आहे, तर पहिला आहे पॉईंट इन इंटेरियर म्हणजे अंतर्भागातील बिंदूंची नावे लिहा. आता इथे बघा व्यवस्थित निरीक्षण केलं असेल तर कोणकोणते अंतर्भागात बिंदू आहेत, पॉईंट N, पॉईंट X, पॉईंट R आणि पॉईंट C असे जे आहेत ते अंतर्भागात आहेत. त्याच्यानंतर दुसरा आहे पॉईंट्स इन द एक्सटेरियर, बाह्य भागातील बिंदूंची नावे. आता बाह्य भागात कोणते बिंदू आहेत, एक्सटेरियरमध्ये कोणते आहेत, पॉईंट T, पॉईंट U, पॉईंट Q, पॉईंट V, त्याच्यानंतर पॉईंट Y अशी जी आहेत ती कोणाच्या बाह्य भागात म्हणजे एक्सटेरियरमध्ये आहेत. त्याच्यानंतर पुढे तिसरं आहे पॉईंट ऑन द आर्म्स ऑफ द अँगल्स म्हणजेच कोणाच्या भुजावरील म्हणजेच बाजूवरील बिंदूंची नावे. आता कोणाच्या बाजूवरती कोणते बिंदू आहेत बघा, निरीक्षण करा कोणते आहेत, तर पॉईंट A आहे, पॉईंट W आहे, पॉईंट G आहे आणि पॉईंट B आहेत. असे ते त्याच्यावरती बिंदू आहेत, त्या भुजावरती त्या आर्म्सवरती बिंदू आहेत. तर ही जे बिंदू आहेत किंवा हे पॉईंट्स आहेत ते बघायचे आणि त्यांची नावं लिहायची. असा तर सोपासा असा क्वेश्चन होता. त्याच्यानंतर दुसरा क्वेश्चन आहे, काय आहे क्वेश्चन, नेम द पेअर ऑफ ॲडजस्टंट अँगल इन द फिगर बिलो. खालील आकृत्यामधील संलग्न कोनांच्या जोड्या लिहा. आत्ताच मी तुम्हाला म्हटलं तसं हे संलग्न कोण म्हणजे कसे असतात, जशा दोन खोल्या असतात त्यांची मधली जी भिंत आहे ती एकच असते, बाकी अलग अलग असतं. तसंच इथे आपल्याला बघायचं आहे. पहिली आकृती आहे, त्या आकृतीमध्ये आपल्याला दिसतात बघा, त्या पहिल्या आकृतीमध्ये अँगल ANC, त्याच्यानंतर अँगल BNC आणि अँगल BNA असे 3 अँगल आपल्याला इथे दिलेले आहेत. आता इथे जर तुम्ही बघितलं तर बघा अँगल ANC आणि अँगल BNC ह्या दोघांमध्ये काय आहे बघा, निरीक्षण करा. दोघांचा जो मधला आहे, जसं मी म्हटलं आताच मधली भिंत, तसा मधला जो किरण आहे, मधला जो रे आहे NC, तो दोघांचा कॉमन आहे, एकच आहे ना. हां, तर दोघांचा एकच आहे कॉमन आणि त्यांच्या शिरोबिंदू दोघांचा N हा एकच आहे. मग हे आहेत अँगल ANC व अँगल BNC, हे काय आहेत, संलग्न कोन आहेत किंवा ॲडजसंट अँगल आहेत. त्याच्यानंतर परत BNA आणि ANC ह्याच्यामध्ये सुद्धा मधला जो रे आहे NA हा कॉमन आहे दोघांमध्ये आणि त्याच्यामुळे काय होतं की हा सुद्धा इथे आपल्याला ॲडजसंट म्हणजे संलग्न कोनांची जोडी दिसते. असं संलग्न कोनांच्या इथे 2 जोड्या तयार होतात.
त्याच्यानंतर दुसरी जी आकृती दाखवलेली आहे, दुसरी आकृती इथे आपण जी बघतो त्याच्यामध्ये अँगल RTS आहे, अँगल PQR आहे. आता बघा अँगल PQRमध्ये जो शिरोबिंदू म्हणजे वर्टेक्स आहे तो काय आहे, Q आहे. आणि अँगल RTS याच्यामधला जो शिरोबिंदू आहे तो काय आहे, T आहे. दोघांचे जे काही शिरोबिंदू आहेत ते वेगवेगळे आहेत, त्याच्यामुळे ते इथे ॲडजस्टंट म्हणजे संलग्न कोन होणार नाही. त्याच्याशिवाय आणखी दुसरी एखाद्या संलग्न कोणांची जोडी आपल्याला दिसते का, तर बघा इथे अँगल PQT आणि अँगल PQR असे दोन जे अँगल आहेत, ह्या दोन अँगलमध्ये तुम्हाला संलग्नता दिसेल, ॲडजस्टंटपणा दिसेल. बघा दोघांचा वर्टेक्स Q आहे तो समान आहे आणि दोघांचा मधला जो आपण जसं भिंत म्हणतो तसं मधला जो रे आहे, मधला किरण आहे QP, तो दोघांचा कॉमन आहे. म्हणून अँगल PQT आणि अँगल PQR दोन अँगल काय आहे, ॲडजस्टंट आहेत. त्याच्याशिवाय दुसरे अँगल इथे ॲडजस्टंट होणार नाहीत. तर ह्या पद्धतीने आपण हे बघितलेलं आहे. हा दुसरा क्वेश्चन होता. आता तिसरा क्वेश्चन आपण इथे बघणार आहोत. तिसरा क्वेश्चन काय आहे, आर द फॉलोइंग पेअर्स ॲडजस्टंट अँगल्स इफ नॉट स्टेट द रिझन. कोणांच्या खालील जोड्या संलग्न आहेत का, संलग्न नसल्यास कारण लिहा. आता संलग्न नसतील तर त्यांचं रिझन म्हणजे कारण काय लिहायचं, तर आताच मी तुम्हाला डेफिनेशन किंवा जो व्याख्यासारखी सांगितलेली होती त्याच्यातलंच जे काही गुणधर्म आहेत ते इथे लिहायचे आहेत आपल्याला. बघूया एक एक करून. बघा पहिली जी पेअर आहे, पहिली जी जोडी आहे ती काय आहे, अँगल PMQ व अँगल RMQ. बघा आता ही डायग्राम दिलेली आहे, त्याच्यामध्ये PMQ बघा आणि RMQ बघा. कुठे दिसते तुम्हाला PMQ, बघा PMQ तुम्हाला इथे दिसते. त्याच्यानंतर RMQ बघा, फक्त दोन अँगल बघा. आता हे दोन अँगल बघितले तर काय दिसतं तुम्हाला की त्यांचा वर्टेक्स M हा कॉमन आहे. त्याच्यानंतर MQ हा जो रे आहे तो किरण आहे तो सुद्धा कॉमन आहे. त्याच्यामुळे हे जे आहेत ते काय आहेत, पेअर ऑफ ॲडजस्टंट अँगल म्हणजेच संलग्न कोणांची जोडी आहे. दुसरा अँगल घेऊ, अँगल RMQ व अँगल SMR. हे जे काही अँगल आहेत ह्यांची जोडी आपण इथे बघूया. काय आहे यांची जोडी, RMQ तुम्हाला कुठे दिसतो, RMQ. त्याच्यानंतर SMR. आता इथे बघा दोघांची वर्टेक्स आहे M आहे तो कॉमन आहे, परंतु ते दोन्ही वेगवेगळे नाहीत, ते एकामध्ये एक असे सामावलेले आहेत, एकमेकात आहेत. तसं एकमेकात आपल्याला चालत नाहीत. जसं आपण म्हटलं, जसं खोलीला मध्ये भिंत असते, इकडची खोली वेगळी असते, तिकडची खोली वेगळी असते, तसे वेगवेगळ्या खोल्या पाहिजेत. खोली नको आपल्याला. इथे जसं खोली असते तसं झालेलं आहे. तर त्याच्यामुळे हे वेगवेगळे नाहीत, त्याच्यामुळे ते काही ॲडजस्टंट होणार नाही. फार तर आपण त्यांना काय म्हणू शकतो, एकाच्या आत दुसरी अँगल आहे असं म्हणू शकतो. त्याच्यामुळे हे ॲडजस्टंट अँगल नाहीत, म्हणून आपण म्हणणार इट इज नॉट अ ॲडजस्टंट अँगल्स किंवा इट इज नॉट पेअर ऑफ ॲडजस्टंट अँगल. ही संलग्न किंवा लगतच्या कोणांची जोडी नाही. त्याच्यानंतर पुढे आपण जो तिसरा अँगल आहे, तिसरा अँगल कोणता आहे, अँगल RMS व अँगल RMT. RMS आणि RMT इथे सुद्धा सेम त्याच पद्धतीने होतं की ते अँगल आहे ते दोन्ही एकमेकांच्या मध्ये आहे. तर त्याच्यामुळे इथे सुद्धा ते होणार नाहीत. मग इथे सुद्धा आपण म्हणू शकतो इट इज नॉट पेअर ऑफ ॲडजस्टंट अँगल. त्याच्यानंतर पुढचं जे आहे अँगल SMT व अँगल RMS. SMT व RMS. बघा आता हे जे दोन अँगल आहेत इथे सुद्धा वर्टेक्स कॉमन आहे आणि
शिरोबिंदू कॉमन आहे आणि मधला जो किरण आहे MS हा सुद्धा कॉमन आहे. परत हे जे अँगल आहेत ते वेगवेगळे आहेत, म्हणजे एकाच्या मध्ये दुसरा असं नाही. तर खोलीला जशी मध्ये भिंत असते, एक खोली इकडे एक खोली तिकडे असते, त्या पद्धतीने हे अँगल आहेत. त्याच्यामुळे हे जे अँगल आहेत ते एकमेकांना चिकटलेले असे वेगवेगळे अँगल आहेत, म्हणजेच ॲडजसंट अँगल आहेत. म्हणून आपण इथे म्हणूया इट इज अ पेअर ऑफ ॲडजसंट अँगल, किंवा ही संलग्न म्हणजेच लगतच्या कोनांची जोडी आहे. तर अशा पद्धतीने ह्या तिसऱ्या क्वेश्चनमध्ये 2 आहेत त्या संलग्न कोनांच्याच, म्हणजे लगतच्या कोनांच्या जोड्या आहेत, बाकीच्या लगतच्या कोनांच्या जोड्या नाहीत. तर ह्या पद्धतीने आपण ह्या जोड्या इथे बघितलेल्या आहेत. हा जो प्रॉब्लेम सेट किंवा प्रॅक्टिस सेट 15 आहे, तो प्रॅक्टिस सेट 15 आपण इथे बघितलेला आहे. थोडंसं रिव्हिजन होतं, त्याच्यामुळे तुम्ही ह्याचा अभ्यास व्यवस्थित करावा. म्हणून हे आपण इथेच थांबूया. हे रिपीट करून व्यवस्थित अभ्यास करा, म्हणजे तुम्हाला अँगलबद्दल चांगली माहिती मिळेल. तर त्याच्यामुळे आपण इथे थांबूया. तुम्ही चांगला अभ्यास करा, अँगल म्हणजे काय ते सगळं समजून घ्या नीट आणि अभ्यास करा. तोपर्यंत थांबूया. धन्यवाद.